छोटं मोठं कुठलं असलं ना, उचलताना त्याला म्हणजे त्याच्या काठीला पकडायचं नाहीये, तिथं उपसून येतं ते, असं धरून ह्या पद्धतीने पकडायचं आहे. आणि आपण देवाच्या समोर गुडघे टेकतो ना, तसं तर न काही कपड्यांची काळजी करता आधी समोर ठेवायचं. आता हे मोठं असल्या कारणाने मी हे माझ्या खांद्याला हे केलंय, म्हणजे त्याला तो आधार राहतो. आणि त्याच्यानंतर माती किती मोकळी झाली त्या हिशोबाने आपण थोडंसं त्याला दाबून घ्यायचे. दाबल्यानंतर हे इकडनं फाडायचं नाहीये, ह्या समोरून फाडायचंय. आपल्याला कटरची गरज नाही, ब्लेडची गरज नाही. ब्लेड आणि कटरने काय होतं, बरीचशी तंतुमुळं जे असतात ना ते कट होऊन जातं मग हे केल्यानंतर. त्यामुळे हे अशा पद्धतीने असं ओढायचंय. आणि हे ओढताना हे पूर्ण खालपर्यंत ओढलं गेलं पाहिजे. ते हे झालं मोकळं एका बाजूने. तर याला लहान बाळाला कसं आपण उचलतो ह्या पद्धतीने उचलायचंय. ही हळूच अशी बाजूला काढायची आणि दोन्ही हात असे असं टेकून, समजा काही मातीचं हे होत असेल तर थोडासा आधार लावून द्यायचा आणि बुजवायचं मग ते. आणि थोडं पायाने हलकं दाबून मग इथे थोडासा आपल्याला डोंगर करायचा आहे. डोंगर का करतो आपण, की समजा ऊन पडलं तर लगेच हा मातीच्या गोळ्यापर्यंत त्याचा उन्हाचा तडाखा जाऊ नये म्हणून, हा लक्षात. तर त्या पद्धतीने आपण किती वारा वाजून आलं तरी हल्लं तरी मुळाला हलणार नाही. ते काय होतं, आपण टेकून दिलं ते मुळं हलत राहतात, मध्ये सेट होत नाही, त्याच्यामुळे ते झाड जगत नाही. हल्ला पाय नाही किंवा हात झाड आहे. आणि हा पावसाळी वेलींनी त्याला पूर्णतः वेडा मारून त्याला वाकवलं. अशा गोष्टीमुळे त्या झाडांची वाढ खुंटते. आता ते झाड मोकळी करावं लागणार आहे. चित्रंजीवा म्हणून हे झाड आहे. बघा हे असं वाकवलंय. अशा प्रकारे इथे दरवर्षी झाडं मोकळी करण्याचं काम पावसाळ्यामध्ये पावसाळ्यानंतर करावं लागतं. आणि काम करत असताना सगळ्या गोष्टीची खबरदारी घ्यावी लागते. कारण की इथे विविध प्रकारचे साप आहेत, विषारी कीटक असतात. मूळ बघ कुठे. हो बापरे. हे जमिनीत गेल्याशिवाय वाढणार नाही. अच्छा, आता हे काय टाकलं आधी खाली? खत. ह्युमिक ऍसिड. बर. खत म्हणजे आपलं पांढरे मुळं पोषक वाढण्यासाठी. आता हे असं मी आधी कट करून घेतलं बघ घालून. कारण ती माती आपण जर काढली ती घरी तयार केलेलं रोपं, त्याला त्या प्रकारची माती लागते. ती आपण होणार खराब होईल म्हणून मग हे टाकलं.
बसून यायचं तुला. अच्छा, क्या बात है. ओके. कुंडी तयार केली. मग ती कालांतराने काढून टाकायची का? जसं वाढेल हा, वाढेल. अन्नापेक्षा ती तेच होऊन जाईल. निर्मळी म्हणजे ते निर्मळी बी म्हणतात. हो हो तेच तीच ना? तेच. तुम्ही आयुर्वेदिक, तुम्हाला जास्ती माहिती असणार. याच्यातली बरीचशी वनौषधी असेल ना? खूप माहिती आहे माझ्यापेक्षा. यामध्ये गिराव. म्हणजे रोज काढताना पण ते लक्षात येतं. आता काही ठिकाणी ग्रास कटरचा वापर करता येत नाही. असं चिवट गवत असतं, ते ग्रास कटरला फिरताना अटकाव करतं. त्याच्यामुळे त्याआधी ही चिवट गवत काढून घ्यावं लागतं. आणि त्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की इथे आपण लावलेलं झाड आहे ते पूर्ण गवतामध्ये दाबलं गेलं. तिथून ते त्याला मोकळं करायचं. रोप आहे ती पानगळ झालेली आहे, ते आता पण इथे मोकळं केले. बोंडारा म्हणून वृक्षाची पानगळ झाली. त्यावर म्हणून आम्ही पावसाच्या अगोदर काही ठिकाणी असे बांबू रोवून ठेवले. दोन्ही गोष्टी होती. आपला त्रासही होईल आणि त्यांचा ऐकण्याचं प्रमाण ते होईल. शेखर दादा नमस्कार. नमस्कार. तुम्ही आमच्या इथं आम्हाला नाशिकमध्ये भेटायला आलात. आम्ही तुम्हाला यायच्या ऐवजी तुम्ही आम्हाला भेटायला आलात, त्याचा आनंद आहे. आमच्या अक्षरमानवसाठी आम्हाला तुमची ओळख करून घ्यायची आहे, तुमच्या कामाची ओळख करून घ्यायची आहे. तर तुम्ही तुमचा ही जंगल निर्माण करण्याची आवड, झाडांचं प्रेम, याचा सगळा तुम्ही तुमचा इतिहास सांगा. आता म्हणजे लहानपणापासून मला ह्या गोष्टीची आवड, जंगल, वृक्ष, प्राणी, पक्षी. आणि जेव्हापासून मला वाचता यायला लागलं, त्यातल्या त्यात मराठी वाचायला लागलं, हां, त्यावेळेस मी जी काही गोष्टीची पुस्तकं वगैरे घ्यायचो किंवा आमच्या मी जिथं राहायचो पूर्वी, तिथे वाचनालय होतं, तिथे जायचो. तर ती फार फार घनदाट जंगल होतं आणि तिथे एक राजा होता, अशी जी ओळ असायची. मग ती पटकन उचलायचं, ती वाचत बसायचं. नंतर टार्झनची 16 भाग होते, ते मी 16 वेळा वाचले असतील. अशी ती आवड. आणि नंतर असं कळायला लागलं 10वी नंतर वगैरे कॉलेजमध्ये, आणि बघायचो की इकडे वृक्षतोड चालली, जंगल जळत आहेत, आता नेमकं केलं काय पाहिजे. मग त्यावेळेस पण मी लहानपणी कुठून तरी पावसाळ्यात असं रोप उपटून आणायचं. माझ्या बंगल्याच्या समोर जागा होती, तर त्या कॉलनीमध्ये मी लावायचं, पण ती काही टिकत नव्हती कारण की बकऱ्या म्हणून खाऊन जायच्या. नंतर मी हळूहळू माझा जो वर्कशॉपचं जाण्या येण्याचा रस्ता होता, त्या रस्त्याला कॉर्पोरेशनने जी झाडं लावली होती, आणि मला असं वाटायचं की थोडं दुर्लक्ष झालं आहे. तर मी का आपण पाणी टाकून त्याला जाता येतं, आपल्याला दिसतंय ना. म्हणून मी एक बाटली माझ्या स्कूटरमध्ये असायची, आणि मी जाता येतं एक ह्या झाडाला, पुढच्या वेळेस त्या झाडाला असं पाणी टाकायचं. आणि त्यानंतर माझ्या वर्कशॉपच्या समोर
आपलं जे वर्कशॉपची जागा होती त्याच्यासमोरची जी शेती हळूहळू कमी होत गेली आणि तिथे इमारती उभ्या राहिल्या. पुन्हा ही हिरवळ हवी. मग मी तिथल्या विकासकांना विचारून व तुमच्या इमारतीसमोर मी काही झाडं लावतो जी तुम्हाला, आणि तिथली ज्या कॉलन्या झाल्या होत्या तिथे बंगले झालेले होते, मग तिथेही असं मग तो त्यावेळेस लोड शेडिंग असायचं 4-4 तासाचं. आणि माझा फॅब्रिकेशनचा व्यवसाय. मग 4 तास आमचं कटिंग होऊन ते म्हणजे काही मटेरियल सरळ करून झालं, मग करायचं काय. तर मग मी तिथल्या मुलांना किंवा माझ्याबरोबरचे जे कारागीर लोक होते माझ्याकडे कामाला, त्यांना बरोबर घेऊन आम्ही खड्डे करायचो तिथे आजूबाजूला योग्य ठिकाणी, आणि मग वृक्ष लागवड सुरू केली. नंतर मी गांधीनगर परिसरामध्ये तिथे बाजूला राहतो, पण गांधीनगर परिसर हळूहळू रिकामा होत गेला आणि ओसाड होत गेला. मग आपण फिरतो सकाळी, तर मग ती फिरण्याची वेळ आपण इथे झाडं लावून जर जोपासना केली तर योग्य राहील या विचार आला मनामध्ये. आणि मग ते हळूहळू कार्य सुरू झालं. आज एक झाड, मग तिथे काही मित्रमंडळी मिळाली, मग एकच्या ठिकाणी 10 झाडं लागायला लागलं. म्हणजे सकाळी 6 ते 8:30-9 वाजेपर्यंत माझा हा उपक्रम सुरू होता. आणि हा वर्षभर म्हणजे 362 दिवस पाऊस असो सगळं सुरू होतं. हे हळूहळू टप्प्याटप्प्याने लोकांना कळायला लागलं. वेगवेगळ्या शहरामध्ये वेगळ्या ठिकाणी बोलवायला लागलेत की आमच्या इथे पण झाडं लावायची आहेत. मग मी आधी जाऊन बघून यायचो, ठरवायचो कुठली झाडं लावायची. कॉर्पोरेशनकडनं मला मदत मिळायची का, म्हणजे त्यांच्याकडे झाडं असेल तर ती मोफत मिळायची, पण योग्य ती झाडं नसतील तर मग मी स्वतः विकत घेऊन यायचो. आणि जो काही ट्री गार्ड वगैरे न्यायचं कॉर्पोरेशनमधून, मग कधी कॉर्पोरेशनची गाडी नाही, कधी लेबर नाही, मग हे नको आपल्याला आपलं उद्या झाड लावायचीच नाही. मग मी स्वतः टेम्पो करून ती स्वतः आपलं काय होतं ट्री गार्ड त्याच्यात टाकून परत जाऊन जागेवर उतरवून, असं माझा व्यवसाय त्यामुळे ते सगळं सुरू होतं. मग असं करता करता बरीचशी मंडळी माझ्याला जोडली गेली नाशिक शहरामधून. आणि इतर गावांमध्ये पण जाऊन मी वृक्षारोपण करायचो, तिथे झाडं वाटून यायचो. तर मग हे त्याच्यानंतर हळूहळू माझ्याबरोबर 50-60 मुलं जोडली गेली मला समावेश करत होतीच. मग ही एनर्जी आपण कुठेतरी चांगली वापरून घेतली पाहिजे या दृष्टीने मग मी शोधत होतो की एखादी जागा मिळाली आपल्याला 10-5 एकराची, आणि त्याच्यात आपण जे काही आपल्याला लोक जोडले गेले त्यांना इच्छा आहे काम करायची, माशांना बरोबर घेऊन जर आपण एखादं जंगल तयार केलं तर ह्या दृष्टीने मग मी सुरुवात केली. तर त्या 2 वर्ष लागली मला ती जागा हे करायला. काही कारणास्तव कुठल्या तरी एका मीटिंगसाठी वन विभागाने बोलवलं होतं. मग मी तिथे गेलो आणि सहज तिथल्या एका अधिकाऱ्यांची माझी चर्चा झाली की मला असं असं करायचं आहे. तर त्यांना आपलं कामाविषयी माहीत होती, मग त्यांना ते आवडलं. त्यामुळे ठीक आहे आपण CCF साहेबांशी बोलू. मग त्यांनी CCF साहेबांना सांगितलं आणि त्यांनी लगेच होकार दिला की ठीक आहे यांना जागा दाखवा. बरेच 3-4 जागा बघितल्यात. मग त्याच्यातली एक जागा निवडली आपण, त्याच्यामध्ये ग्लेरिसिडियाची एक सुरी लागवड होती. कुठली? ग्लेरिसिडिया, ज्याला आपण गिरीपुष्प छान असं नाव दिलेलं आहे. तर ह्या वृक्षांची लागवड झाल्या कारणाने त्या डोंगराची पर्यावरणीय परिसंस्था पूर्ण खालावलेली होती. म्हटलं का आपण इथे झाडं लावू नये, कारण की वृक्ष लागवड करताना जी पूर्वीचा माझा जो अभ्यास होता हळूहळू प्रॅक्टिकली अभ्यास होत गेला. मी कुठे नर्सरीमध्ये गेलो किंवा कुठे फिरायला गेलो, पाड्यांवर फिरायला जायचो. मी तिथल्या ठराविक लोकांना विचारायचो की झाडाची माहिती घ्यायचो आणि मग ते बघायचो हे झाड कुठल्या मातीत उगलेलं आहे. माझा तसा अभ्यास असायचा. आणि मग त्या दृष्टीने मग ही जमीन जेवढी चांगली जमीन आहे आणि शहराच्या पश्चिमेला आहे एकदम सीमारेषेवर, तिथून आपल्याला आपल्या नाशिककरांना चांगले जर एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळाली, हा माझ्या डोक्यात विचार होता. मग त्या दृष्टीने मग आपण ती जागा निवडली. मी साहेबांना सांगितलं. महत्त्वाचं इथं सांगावं लागेल की आपण जेव्हा कोणाला भेटतो त्या खुर्चीवर त्या मानसिकतेचा, त्या पॉझिटिव्ह एनर्जीचा, त्या पॉझिटिव्ह गोष्टीचा व्यक्ती तिथे बसलेला पाहिजे, तरच त्या गोष्टी होऊ शकतात. कधी कधी बिबट्या पण गुरगुरला आहे असं सर्व असतं. म्हणून जिथे योग्य ठिकाणी असेल तर पावसाळ्यात मी लोकांना घेऊन जातो, नाहीतर त्यांना थांबवतो आणि मी पुढे आणि पाठीमागे दोघं सिक्युरिटी त्यांचं काम करत असतात. आणि या निसर्ग वाचनाच्या याच्यामध्ये आपल्याकडे निसर्गाच्या संदर्भातली
निसर्गाचे जे काही घटक आहेत म्हणजे वृक्ष तर आहेच, पण वृक्षांपासून तर दगड मातीपर्यंत ही कळावं काय काय प्रकार आहेत कीटक वगैरे, तर अशी पुस्तकं आपण उपलब्ध करून तिथे ठेवतोय. काही मागवलीत, काही कोणी देणगी देते. अजून आता आपल्याकडे साधारण 200च्या आसपास पुस्तकं आहेत, पण अजून येत आहेत. अच्छा. त्या अनुषंगाने लोकांना वाचनाचं पण आवड आणि निसर्गाच्या संदर्भात प्रेम निर्माण होईल हा आपला उद्देश आहे. पाण्याची सोय काय केली सगळ्याला? आपण 1.5 किलोमीटरवर पाईपलाईन केलेली आहे. एक तिथे विपश्यना केंद्र आहे, तिथे खदान आहे. तिथं आपला अर्धा डोंगर हा वन विभागाचा आहे, साधारण 75% डोंगर वन विभागाचा आहे आणि 25% डोंगर हा कॉर्पोरेशनचा आहे. तर तिथे फिल्ट्रेशन प्लांट आहे. तर त्याचं जो धुतलं गेलेलं पाणी फिल्ट्रेशन प्लांटचं ते अर्ध तिकडं सोडलं जातं, अर्ध इकडे एक तलाव आहे तिथं सोडलं जातं. मग तिथून आपण उपसा करून त्या खदानीमधून तेव्हा पाईपलाईन केली 1.5 किलोमीटरची, तर त्यांनी पाणी देतो. प्रत्येक झाडाला नळीने पाणी दिलं जातं. माझं शनिवार रविवार साधारण 16 ते 17 किलोमीटर फिरणं होतं उन्हाळ्यामध्ये नळीने पाणी देत. कारण की काही झाडं लांब असतात, काही जागा सापडली का तिथे लावली जातात. मग अशांना याची नळी बदलली का तिकडे बदलायची असं 16-17 किलोमीटर फिरणं होतं. आणि पावसाळ्यात प्रचंड काम असतं. लोकांना वाटतं पावसात काही काम नसेल त्याला, पण पावसाळ्यात प्रचंड काम असतं. कारण की लावलेल्या रोपांवर नको असलेल्या पावसाळी वेळी जेव्हा गुरफटून जातात त्यावेळेस मग ते आणि किंवा गवत प्रचंड वाढतं आणि अशा वेळेस मग ते पाण्याने किंवा त्याच्याने सोडून मरतं ते रोप. मग त्याला वेळच्या वेळी मोकळं करणं, त्याला आळं करून घेणं हे काम पावसाळ्यात जास्त सुरू असतं. आणि म्हणजे शारीरिक श्रमाचं काम आहे ते. या जंगलाची माहिती नाशिक व्यतिरिक्त आणखीन कुठल्या कुठल्या जिल्ह्यात, देशात किंवा आपल्या राज्याबाहेर तिथनं काही रिस्पॉन्स? महाराष्ट्रभरातून लोक बघायला येतात, काही ज्यांना कळतं ग्रुप येऊन गेले. राज्याबाहेरून एवढं काही अजून आले नाहीत, पण गुजरातमधून काही लोक आलेत, पण कर्नाटकमधून मला एकदम फोन आले होते. चाललंय असं हळूहळू. त्या प्रमाणात मी हे करत नाही अजून त्याचं जेवढं जमेल. माझं फक्त व्हॉट्सअपवर ज्या लोकांनी मला मदत केलेली आहे अशांपर्यंत कामाचं स्वरूप कळावं म्हणून मी दर शनिवारी पोस्ट करत असतो की ज्यांना शक्य असेल त्यांनी यावं. आणि ज्या काही घडामोडी घडत आहेत आपल्या देवराईमध्ये ते त्यांच्यासाठी मी व्हॉट्सअपवर टाकत असतो, तेवढंच फक्त. या जंगलामध्ये फुलझाडं किंवा आयुर्वेदिक झाडं असं काही सेक्शन वेगळे किंवा लागवड किती केली? जंगल म्हणजे फुलझाडां आयुर्वेदिक झाडांचं पूर्ण असं जंगल आहे. प्रत्येक झाडाला आयुर्वेद महत्व आहे, प्रत्येक झाडाला फुलांचं महत्व आहे, प्रत्येक झाडाला फळांचं महत्व आहे. आणि त्या अनुषंगाने वेगवेगळे पक्षी तिथे यायला लागले. आता साधारण 2 का 3 तारखेला धनेश तिथे आला. त्याचा फोटो काढलेला आहे. स्वर्गीय नर्तक आहेत, वनपिंगळा आहे, घुबड जे म्हणतो आपण वनपिंगळा तो आहे आलेला आहे. तर असे घारींचे प्रकार आहेत. म्हणजे आता क्रिस्टल सर्पंट ईगल म्हणून आहे. वनराईमध्ये पण आपला युरेशियन स्कॉप आउल म्हणून वनराईमध्ये साधारण वनराईचा परिसर हा वेगळा आहे, देवराईचं सौंदर्य वेगळं आहे, दोघांचं सौंदर्य वेगवेगळं आहे. वनराईमध्ये आपण कमळबाग पण केलेली 1 एकरमध्ये. त्याच्यामध्ये लोकांना कळावं कमळ आणि कुमुदिनीचा फरक आणि कमळापासून काय काय उत्पादन घेऊ शकतो आपण आणि कमळापासून आयुर्वेदामध्ये काय आहे. तिथे 1 कोटी लिटरचा सिमेंट बंधारा पण आपण आपल्या जे नियोजनाखाली बांधून घेतलेलं आहे. तिथे पण सर्व गोष्टी आहेत. झुडपांचं जंगल स्पेशली तिथे केलेलं आहे. दोन्हीकडे मिळून असं प्रत्येक वनस्पती ही उपयुक्त अशी आहे. अच्छा. आता तुमचे सहकारी किती आहेत काम करायला? श्रमदानाला मी सांगितलं की आता काही वेगवेगळ्या कारणामुळे म्हणजे जे मुलं होते त्यांना आता करिअरचा टप्पा असतो, लग्न झाले, पण वेगवेगळ्या ठिकाणी बाहेर गेलेले आहेत. म्हणजे समज जे लोक होते कोणाला कंटाळा आला, कोणाची बदली झाली, कोणा वाटत आता बस झालं एवढंच आहे. आणि ज्या आमच्या महिला मंडळ होतं काही म्हणजे माझी मिसेस होती, आमच्या एक ताई होत्या सुजाताताई म्हणून, संध्याताई होत्या. आता यांना आरोग्याच्या कारणामुळे ते येणं होत नाही. सुजाताताई मी जेवढा वेळ काम करायचो तेवढा वेळ ती पण असायची, पण गेल्या 4 वर्षापासून तिला संधिवाताचा त्रास झाला म्हणून ती येऊ शकत नाही. आणि काही लोक भीतीने येत नाही आता.
बरं. नवीन कोणी जोडलं गेलं की मग मी त्या वेळेला काय काम करायचं त्या मग ठरवतो त्यांना बरोबर मध्ये न्यायचं का नाही, किंवा मग त्यांना तिथं बसवतो, बसा तुम्ही, मी माझं काम करून येतो. कारण की काय असतं, आता परिपूर्ण जंगल झालेलं आहे. तुम्हाला सांगितलं की बऱ्याच वेळा घोणस वगैरे माझ्याकडे त्याच्या सगळ्यांचे व्हिडिओ आहेत की हाताजवळ म्हणजे 5-5, 6-6 फुटाची घोणस, नाग असे कधी पायाजवळ हाताजवळ असतात. मग नवीन माणसाला ते कळत नाही. आणि आता कसं मला सवय झाली की म्हणजे आपला गवत हल्लं म्हणजे तिथे नेमकं काय असू शकतं, कशा प्रकारे ते गवत हल्लं, तिथे कुठला प्राणी असू शकतो, कुठला साप असू शकतो, कुठल्या प्रकारचा साप असू शकतो, एवढा माझा तिथे अभ्यास झालेला आहे. त्याच्यामुळे इतर लोकांना तो कळत नाही. कधी कधी कोणी न कळत असं गवतामध्ये घुसून जाणार, नको काही ऍक्सिडेंट व्हायला, त्या दृष्टीने मग आपण ती काळजी घेतो. बरं. मग आता ही संस्था तुमची रजिस्टर झाली काय? हां, 5 जून 2016ला आपण दुसरा कार्यक्रम घेतला वनराईचा. त्याच्या अगोदर मग आपण संस्था रजिस्टर करून घेतली. काय ना आपलं पर्यावरण संस्था म्हणून. बरं. ही सर्वांची आपली या दृष्टीने आपलं पर्यावरण संस्था. मग आता त्याचे मेंबर्स आहेत काही? मेंबर जे मुख्य ट्रस्टी तेवढेच ठेवले. बाकी असं सुरुवातीला गंमत सांगतो, म्हणजे 5 जून 2016ला जो कार्यक्रम होता त्यावेळेस आपण सभासद वाढू या दृष्टीने सभासद फॉर्म वाटले होते 100 रुपये एका वर्षासाठी. तर मला 1-2 फोन आले साधारण सप्टेंबरमध्ये किंवा डिसेंबरमध्ये असे 1-2 असे फोन आले की तुम्ही मीटिंग कधी घेणार आहे, चहा पाण्याचा व्यवस्था कधी करणार आहे म्हणून. आपलं काम कधी असे म्हटलं हे डोक्याला ताण झालेला दिसतो की चहा पाण्यासाठी मीटिंग तुम्ही अल्पावर कधी ठेवणार अशा पद्धतीने विचारणं. आपली मीटिंग म्हणजे काम करता करता असे स्पेशली बोलवलं सर्वांना मग मीटिंग घ्यायची असं कधीच केलं नाही. काम करता करता सकाळी जेव्हा मी कामाला सुरुवात करतो त्यावेळेस जे काही सांगायचं मी सांगून आणि काम करता करता हे सुरू असतं. कारण आपल्याला काम करायचं आहे, या मीटिंगांमध्ये वेळ नाही घालवायचा आहे, प्रॅक्टिकली काम करून ते करायचं आहे. त्याचं ठिकाण अचूक ठिकाण सांगितलं म्हणजे लोक भेटी द्यायला येते. याचा म्हणजे पत्ता आपण थोडक्यात आपला पत्ता जो आहे नाशिक देवराई ही सातपूर MIDC जवळचं शिवाजीनगर परिसर आहे. तर तिथे आहे. पूर्वी त्याला फाशीचा डोंगर म्हटलं जायचं, पण आता नाशिक देवराई म्हणून तो डोंगर ओळखला जातो. आणि म्हसरूळ जवळ, म्हसरूळच्या पुढे दिंडोरी रोडला 2 किलोमीटरवर वन विभागाचा डेपो म्हणून आहे. त्याच्यामध्ये आपली नाशिक वनराई आहे. बरं. नाशिक वनराईमध्ये काय फुलझाडं आहेत जास्त? हो, आता इथले प्रकार कमी आहेत नाशिक वनराईमध्ये. साधारण एक 70च्या आसपास प्रकार असतील. कारण की तिथल्या मातीच्या अनुसरून आपण ते निवडले. नुसतं आपल्याला आवडतं झाड म्हणून लावायचं अशातला भाग नाही. त्या भागामध्ये आता नाशिक देवराईमध्ये 5 प्रकारची माती आहे. बरं. मग त्या अनुषंगाने ती तिथं येऊ शकतील अशी झाडं लावली. तशी तिथे 280 प्रकार आहेत वृक्षांचे. इथे 60-70च बघायला मिळतील. कारण की तिथली मातीचा जो स्ट्रक्चर आहे ते फार वेगळं आहे. मग तिथे जे येऊ शकतील तीच झाडं आपण लावतो. बरं. छान उपक्रम आहे. धन्यवाद. धन्यवाद. घार असो, कावळे असो, घुबड तुम्हाला सोडून जात नव्हते, मोकळं सोडून द्यायचं मी. आणि जिन्यावरनं चालवायचा आवाज आणि गच्चीचं काय म्हणतात आपण दरवाजा उघडायचा आवाज आला का ते तिथे येऊन बसतात, माझ्याकडे तोंड वरती करून बघतात, आता येणे काहीतरी खायला आणलंय. घुबड सुद्धा रात्रीचं येऊन, मी काही दिवस जाणं बंद केलं त्यावेळेस ते ओढून गेलं. तुमच्या राहत्या घरी? हां, राहत्या घरी गच्चीवर मी जखमी पक्ष्यांचा उपचार करायचो. आता थोडं कमी केलं कारण की इकडे खूप वेळ जातो. त्यांना शनिवारीवर तर मी सकाळपासून इकडे असतो, मग वेळच्या वेळ त्यांना खाणं झालं पाहिजे. म्हणजे माझी बायको सांभाळू शकेल असेच पक्षी मी ठेवतो. बाकीचे मग मी आता वन विभागाचं TTC सेंटर म्हणजे हे वन्यजीवांचं औषधोपचार करण्यासाठीचा दवाखाना सुरू झाला आहे, त्यांच्याकडे पाठवून देईल. बरं बरं. पण अनुभव असे की हे सगळे पक्षी घारींमुळे खूप जखमा झाल्या. तर बिचारांना काय करायचं, मी दिसलो का येऊन बसायचं अंगावर, ते असे पकडून घ्यायचे. तर खूप म्हणजे तुम्ही हॉस्पिटल झाला होतात त्यांचा. कावळे पण हे डोक्यावर बसून खायला मागणं, खांद्यावर बसून खायला आहे माझ्याकडे सगळे गुण आहेत. बरं बरं. म्हणजे खऱ्या अर्थाने पक्षी मित्र पण होतात. सगळं निसर्गाच्या संदर्भात सगळंच आवडतं. अच्छा.
10 सप्टेंबर 2023 नाशिक देवराई येथे 3 फुटाच्या वरती लांबीची घोरपड हळूच्या पुढे दोनच संपली अशी जाड राहते ती लागलं नाही ना तिला फक्त. आज 31 डिसेंबर 2023 गवत काढताना नेहमीप्रमाणे धनुष नाशिक देवराई येथील आज 4 फेब्रुवारी 2023 हाच गेल्या 1.5 महिन्यापूर्वी माझ्या पायाखाली आला होता. या दिवसामुळे तिथल्या झाडांवर चित्र पसरलं, त्याच्यामुळे त्या झाडांचं सौंदर्य लपलं गेलं. जी उपद्रवी वनस्पती मित्र तिकडे प्राण मारली तिचं उच्चाटन करायचं, तर ते आधी आपल्याला त्याला मुळापासून पसरण्याची गरजेचं आहे. रोपांना त्रास नको व्हायला.
काढायचं असतं ना. अजून एक 5 मिनिट. नाक मोकळा झाला. आता तिकडे रानमारी तुला काढायचं. रानमारी बऱ्याच अडचणीमध्ये, पण तिला काढणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे त्या अडचणीचा विषय नाही येत. तिला वेळ काढलं नाही की नंतर आपल्याला खूप मोठी अडचण निर्माण करेल.